नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनो, तुमची जी वार्षिक परीक्षा आहे ही आता खूपच जवळ आलेली आहे। जवळजवळ फक्त 10-12 दिवसांवरती ती राहिलेली आहे। तर आय होप तुमचा परिसर अभ्यास भाग 1, परिसर अभ्यास भाग 2 या विषयांचा अभ्यास झाला असेल किंवा होत आला असेल। तर त्याच्यासाठीच उपयोगी असा हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। तर हा व्हिडिओ आहे वार्षिक परीक्षा विषय आहे परिसर अभ्यास भाग 1। तर विद्यार्थ्यांनो, वार्षिक परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 या विषयामधले कशा प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेला येणार आहेत, कोणत्या प्रश्नांसाठी किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे, प्रश्नांचा फॉर्मॅट कशा प्रकारे असणार आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न असेच्या असेच तुमच्या परीक्षेला येतील असे नाही, पण या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। सो हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक मस्तपैकी तुमची रिव्हिजन होणार आहे, त्याचबरोबर एक कॉन्फिडन्स सुद्धा येणार आहे। तर चला आपण आता प्रश्न दुसरा स्टार्ट करतोय। पहिला प्रश्न जो असणार आहे हा तुमच्या तोंडी परीक्षेशी असणार आहे किंवा ओरल असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला एखादी नदी दाखवा किंवा नकाशामध्ये नदी दाखवा किंवा हा नकाशामध्ये जिल्हा दाखवा, असा ओरली तो प्रश्न पहिला असणार आहे। सो आपण डायरेक्टली प्रश्न दुसरा स्टार्ट करतोय। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आणि हा जो प्रश्न आहे हा 4 मार्क्ससाठी आलेला आहे। तर बघा, 4 प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येकासाठी 1-1 मार्क असणार आहे। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण आता दुसरा प्रश्न मधला पहिला हा सोडवायला घेऊयात। सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात। त्यानंतर दुसरा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर म्हणतात। स्थलांतर म्हणतात। त्यानंतर तिसरं काय आहे बघा, एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। आणि चौथं, कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते। किमान व्यवस्थापन आवश्यक असते। तर चला, अशा प्रकारे हे 4 रिकाम्या जागा साठी भरण्यासाठी जो प्रश्न विचारला होता तो आपण पूर्ण केलेला आहे। सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर म्हणतात, एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते, आणि कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते। तर हे प्रश्न तुमच्या स्वाध्यायामधलेच असतात। आता तिसरा प्रश्न, जोड्या लावा। तर बघा, याच्यामध्ये पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी, त्यानंतर प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी, पाण्यातून प्रवास करण्यासाठी, निसर्गनिर्मित गोष्ट आणि मानवनिर्मित गोष्ट। तर बघा, पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी काय आहे? अग्निबाण। त्यानंतर प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी चाकाची ढकलगाडी, पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी। त्याच्यानंतर निसर्गनिर्मित गोष्ट आहे ती आहे नदी, आणि मानवनिर्मित गोष्ट आहे ते आहे घर। चला, अशा प्रकारे आपण या जोड्या लावलेल्या आहेत। त्याच्यासाठी मार्क्स 5 होते। आता चौथा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। तर 4 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी 4 मार्क सुद्धा आहेत। प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे। पहिला प्रश्न बघा, 1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा केला जातो? तर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे हा साजरा केला जातो। मग याचं उत्तर कसं होणार? महाराष्ट्र राज्य निर्मिती महाराष्ट्र राज्य निर्मिती दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, असं झालं याचं हे उत्तर। आता प्रश्न दुसरा बघा, आपल्याला विविधतेची ओळख कशी होते? तर याचं उत्तर, दुसऱ्या ठिकाणाहून आपल्या शेजारी येऊन राहणाऱ्या लोकांची खाद्य संस्कृती
किंवा त्यांचे सणवार या सगळ्यातून आपल्याला विविधतेची ओळख होते. तर बघा काय उत्तर दिलेले आहे मी. दुसऱ्या ठिकाणीहून लोक येऊन आपल्या शेजारी राहिल्यास त्यांची खाद्य संस्कृती, सणवार यातून आपल्याला विविधतेची ओळख होते. आता तिसरा प्रश्न, माणूस स्थलांतर का करतो? तर माणूस स्थलांतर का करतो? शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी माणूस स्थलांतर करतो. शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी माणूस स्थलांतर करतो. व्यवसायासाठी माणूस स्थलांतर करतो. ठीक आहे, हे झालं आपलं याचं उत्तर. आता चौथा बघा काय आहे. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी? तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. आजारी माणसाची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. बरोबर. तर चला आपण हे चारही प्रश्न एका वाक्यात जे उत्तर द्यायची होती ती अगदी व्यवस्थित उत्तर दिलेली आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे बघा. 3 मार्क्ससाठी आहे. चोखी बरोबर ते लिहा. तर पहिला आहे 22 डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. तर काय आहे विद्यार्थ्यांनो, बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान चूक आहे, कारण 22 डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते. तिथं उलट दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान आहे चूक. त्यानंतर मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावावीत. तर हे सुद्धा आहे चूक. त्यानंतर आजार बरा व्हावा म्हणून गंडदोरे, ताईत, अंगारे दुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा. तर हेही विधान आहे चूक. ठीक आहे, तर 3 मार्क्ससाठी हे विचारलेलं होतं. आता आलेला आहे दुसरा भाग, तो आहे परिसर अभ्यास भाग 2. ठीक आहे, तर त्यामधला हा 5वा प्रश्न. पहिले 4 प्रश्न आपण वरती बघितले, परिसर अभ्यास भाग 1 शी रिलेटेड होते. आता हा परिसर अभ्यास भाग 2 सुरू होत आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर पहिलं बघा, आणि हा 3 मार्क्सला विचारलेला प्रश्न आहे. सिद्धी जोहरने गडाला चौफेर वेढा घातला. तर इथं कोणत्या गडाला येणार? पन्हाळा गडाला चौफेर वेढा घातला. त्यानंतर दुसरा आहे कुतुबशहाची ही राजधानी होती. तर ती कोणती होती? गोवळकोंडा. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. त्यानंतर तिसरा, पुरंदरचा किल्लेदार मोठा जिद्दीचा वीर होता. तर पुरंदरचा किल्लेदार कोण होता? मुरारबाजी. मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता. चला, तर 3ही रिकाम्या जागा आपण अगदी व्यवस्थित बरोबर भरलेल्या आहेत. आता प्रश्न 6वा, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर हा प्रश्न 4 मार्क्ससाठी आहे. बघा, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. प्रश्न पहिला, शाहिस्त खान कोणती गावे घेत पुण्याला आला? तर शाहिस्ते खान, पण पूर्ण वाक्यात लिहूया उत्तर. शाहिस्ते खान शिवापूर, शिरवळ, सासवड ही गावे घेत पुण्याला आला. बरोबर, हे झालं आपल्या याचं उत्तर. आता दुसरं काय आहे बघा. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी, पूर्ण वाक्यात उत्तर लिहूयात आपण.
आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली. ठीक आहे. तर बघा आपण याचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे. चला आता तिसरं काय आहे, कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? तर कोंढाणा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. ठीक आहे. आपण याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आता चौथा प्रश्न बघा, शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? तर शिवरायांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. ठीक आहे. तर असं याचं आपण उत्तर दिलं. आता प्रश्न 7वा बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा. 3 मार्क साठी आहे. तर याच्यामध्ये पहिलं चक्रीवादळ, मोडकळीला आलेले घर, भूकंप आणि वीज दिलेला आहे. तर गटात न बसणारा शब्द असणार आहे वीज. त्यानंतर हृदय, जठर, कान आणि अन्ननलिका. तर याच्यामध्ये वेगळा शब्द असणार आहे, तो आहे कान. हे आहे वीज. याच्यामध्ये कान, डोळे, नाक आणि पाय. तर शब्द वेगळा आहे, तो आहे पाय. ठीक आहे. चला खूप सोपा आहे, 3 मार्क साठी होता, पूर्ण केलेला आहे आपण. आता प्रश्न 8वा, कारणे लिहा, जो 4 मार्क साठी विचारलेला आहे. 2 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तराला 2 मार्क असणार आहेत. पहिलं, शिवरायांनी दक्षिण ताब्यात घेण्याचे ठरवले. तर बघा, मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेत एखादे मजबूत ठाणे हवे, हा विचार करून शिवरायांनी दक्षिण ताब्यात घेण्याचे ठरवले. ठीक आहे. तर हे झालं याचं उत्तर. आता दुसरं, औरंगजेब बादशाह शिवरायांवरती चिडला, तर त्याचं कारण काय आहे? तर मुघल बादशाहच्या मुलकांवरती शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, म्हणून औरंगजेब बादशाह शिवरायांवरती चिडला. काय उत्तर येणार या ठिकाणी? शिवरायांनी स्वाऱ्या चढवल्या किंवा स्वाऱ्या केल्या म्हणून औरंगजेब बादशाह शिवरायांवर चिडला. तर चला विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 चा वार्षिक परीक्षेसाठी असणाराचा पेपर. तर चला विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग या विषयाचा वार्षिक परीक्षेसाठी असणाराचा पेपर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.